सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 18 जून 2025 वार बुधवार. आज आपल्याला जो विषय शिकायचा आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. त्यातला घटक आहे क्रम, उपघटक आहे वर्णमाला. आज आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत श्री अनमोल मधुकर होनसर, सोमय्या विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. सर्व विद्यार्थ्यांना मी एक विनंती करू इच्छितोय. आज जे विद्यार्थी आता हजर आहेत, आजच्या मार्गदर्शक सरांच्या सूचनेवरून तुम्ही तुमचे आज आपल्या तासाला व्हिडिओ चालू करू शकता. फक्त तुमचे व्हिडिओ चालू राहतील, माईक तुमचे म्यूट राहतील आणि व्हिडिओ चालू असताना मार्गदर्शक सरांना डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही आपली बैठक व्यवस्था करावी अशी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो. आता तुम्ही अगदी पुढच्या 1 मिनिटापासून तुमचे व्हिडिओ चालू करायचे आणि मी होन सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. होन सर. थँक्यू सर. विद्यार्थ्यांनो, कालच आपण समांतर रेषा या गणिताच्या घटकाविषयी माहिती बघितली. आज आपण बुद्धिमत्तेचा घटक पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे इंग्रजी वर्णमाला. त्यापूर्वी तुम्हाला सरांनी आताच सूचना केल्याप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू ठेवा आणि अशा ठिकाणी बसा की जिथे तुम्हाला बाकीचा इतरांचा कुणाचा आवाज ऐकायला येणार नाही आणि तुम्ही माझ्या तासिकेवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी ऍक्टिव्हिटी सांगितली तर ती तुम्हाला व्यवस्थित करता येईल. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपले व्हिडिओ चालू करावेत. ठीक आहे, आपण आपल्या पाठाला तासिकेला सुरुवात करूयात. आपला आजचा घटक आहे इंग्रजी वर्णमाला. तुम्ही बालवाडीपासून इंग्रजी वर्णमाला शिकताय. ए पासून झेड पर्यंतचे जे लेटर्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, ते तुम्ही शिकता आहात. परंतु त्यावर बुद्धिमत्तेमध्ये काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही गोष्टी, काही बाबी आपल्या लक्षात येणं महत्वाचं असतं. तर आपण त्या सर्व ज्या बाबी आहेत त्यांची सुद्धा माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर काही ट्रिक्सचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला या तासिकेला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सर, माझी स्क्रीन विजिबल आहे का सर्वांसाठी? हो आहे सर, व्यवस्थित दिसते. ओके, थँक्यू. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला समोर ए पासून तर वाय पर्यंतचे अक्षरे दिसत असतील, अल्फाबेट्स दिसत असतील. यामध्ये झेड आपण घेत नाही. MPSC UPSC सारख्या एक्झाम मध्ये झेड पर्यंतची जे अक्षर आहेत त्यांचाही विचार केला जातो. परंतु आता आपण ज्या स्टेजला आहोत तिथे झेड पर्यंतची अक्षरं न घेता फक्त वाय पर्यंतची अक्षरच घेतली जातात. तर त्याविषयी आपल्याला व्यवस्थित आता रूल्स काय आहेत, काही ट्रिक्स आहेत, काही मी स्वतः तयार केलेल्या ट्रिक्स आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता तुम्हाला सर्वप्रथम ए पासून तर वाय पर्यंतची अल्फाबेट्स दिसत असतील, वर्णमालेतील अक्षर दिसत असतील आणि तुम्ही आता इथे मी जी खूण केलेली आहे तिथे तुम्हाला ए दिसत असेल आणि इकडे वाय दिसत असेल. तर ए पासून वाय पर्यंत किती अक्षर आहेत जर असा मी प्रश्न विचारला तर ती अक्षर 25 आहेत. ए पासून वाय पर्यंत 25 अक्षर आहेत आणि 26वा अक्षर असतं झेड, किंवा काही लोक त्याला झी पण म्हणतात. झेड किंवा झी असा दोन्ही प्रकारे उच्चार केला जातो. आणि उलट दिशेने जरी आपण ती संख्या त्या मोजल्या तरी त्या 25च भरणार. हे तर काही वेगळं तुम्हाला सांगायला नको. पुढे जाऊयात.
आता आपण डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती धरायची? आता तुम्हाला स्क्रीनवरती एक मुलगी टेबलवरती बसलेली दिसते आणि ती पाठमोरी आहे, म्हणजे आपल्याकडे तिची पाठ आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बसला असाल तुमच्या मोबाईल समोर किंवा कम्प्युटर समोर की जसं तुम्ही तिच्या पाठीमागे बसलेला आहात, तर तिने आपला स्वतःचा उजवा हात वरती केलेला आहे. तर तिचा जो उजवा हात आहे त्या बाजूची जी बाजू असेल ती उजवी असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजू ती डावी असेल. म्हणजे तुम्ही कम्प्युटरकडे किंवा तुमच्या मोबाईलकडे किंवा तुम्ही जेव्हा उत्तर सोडवत असाल तेव्हा तुमच्या समोर जो पेपर असेल तर त्याची तुमची जी उजवी बाजू असेल तीच त्या पेपरची उजवी बाजू असेल आणि तुमची जी डावी बाजू असेल तीच त्या पेपरची डावी बाजू असेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला समोर आकृतीमध्ये जे दिसत आहे त्यावरून तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात यायला हवं की ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आता बघा, मी ए पासून तर वाय पर्यंतची अक्षरं इथे लिहिलेली आहेत. ए चा नंबर 1 आहे, B2, C3, D4, E5 अशा प्रकारे जे चा नंबर 10 आहे, ओ चा 15 आहे आणि इथे बघा इथे 18 डबल झाल्यामुळे इथे थोडासा पुढे क्रम चुकलेला आहे. तर इथे 19, इथे 20, इथे 21, इथे 22, इथे 23, इथे 24 आणि इथे 25. अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे गेलं तर 25 अक्षरं इथे दाखवलेली आहेत. आपल्याला इथे एकूण अक्षरं किती आहेत हे महत्वपूर्ण नाहीये ह्या स्लाइडमध्ये. या स्लाइड मध्ये तुम्हाला मधलं अक्षर कोणतं तर ध्यानात ठेवा, मधलं अक्षर असणार आहे एम आणि एम चा नंबर असणार आहे 13. हे आता आपल्याला कायमस्वरूपी ध्यानात ठेवायचं. नीट लक्षात घ्या, ए पासून वाय पर्यंत एकूण 25 अक्षर आहेत आणि त्यामध्ये एम चा नंबर 13वा आहे आणि 13 एम हे या संख्या जी इंग्रजी वर्णमाला आहे त्यामधलं मधलं अक्षर असणार आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण आता यापुढे आपण जी उदाहरणे सोडवणार तिथे तुम्हाला या गोष्टीचा वापर करायचा आहे. आता बघा, या इंग्रजी मालेमध्ये आपल्याला विचारलंय की बघा प्रश्न आहे, अक्षरमालिकेतील डावीकडून 12वं अक्षर कोणतं? आता मी तुम्हाला सर्वप्रथम लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहेत, त्या तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, मी इथेच लिहिणार आहे ते, जेणेकरून तुम्हाला तुम्ही कधीही ते विसरणार नाही. फक्त 1 मिनिट. ओके. आता ही 25 अक्षरं जी आहेत ती लक्षात कशी ठेवायची? मी इथे पुन्हा लिहून घेतो, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. इथे माझ्याकडून टायपिंग मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला गोंधळ व्हायला नको म्हणून आपण पुन्हा लिहून घेऊयात. इथे हे 19वं अक्षर आहे, 18वं नाहीये, हे 20वं आहे, हे 21वं आहे, हे 22वं आहे, हे 23वं आहे, हे 24वं आहे आणि हे 25वं आहे. आता ही अक्षरं लक्षात कशी ठेवायची? तर त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला एक कीवर्ड देतोय, ई ज्योती नावाचा. ई ज्योती. आता या ई ज्योतीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की या 5 अक्षरांमधला हे शेवटचं अक्षर आहे 5वं. यामधलं जे हे 10वं अक्षर आहे, ओ हे 15वं अक्षर आहे, टी 20वं अक्षर आहे आणि वाय हे 25वं अक्षर आहे. बघा, ई 5वं अक्षर, जे 10, ओ 15, टी 20 आणि वाय 25. हा ई ज्योती जो कीवर्ड आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला पुढे त्याचा कसा वापर करायचा याविषयी आपण
मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आणखी मी काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. आता बघा, ए पासून ई पर्यंतचे 5 अक्षरांचे क्रम ध्यानात ठेवणं आपल्यासाठी काही अवघड नाहीये. आपण ते आरामात लक्षात ठेवू शकतो. ए, बी, सी, डी आणि ई. आता त्यानंतर बघा, एफ चा क्रमांक 6 आहे. मी इथे एफ लिहिलाय बघा. त्याला जर मी खालून गोल केलं तर त्याचा 6 तयार होतो. त्यानंतर जी मी अशा प्रकारे लिहितोय बघा, जी अशा प्रकारे लिहितोय म्हणून त्याचा क्रमांक झाला 7. एच मी बघा एच ला वरतून बंद करतोय, खालून बंद करतोय, त्याचा झाला 8. जी चा नंबर आहे 7, एच चा आहे 8. आय 9. आता आय ला कसं 9 करायचं, तर अशा प्रकारे. एक मिनिट मुलांना. आय 9 लक्षात ठेवायचं. आता जे पब जवळ आलोय आपण. आता आपण मगाशीच ई ज्योतीमध्ये जे चा नंबर 10 बघितला होता. त्यानंतर पुढचा के. आता तुम्हाला माहित आहे किंग्ज 11 जी पंजाबची टीम आहे बघा, तिचं नाव पूर्वी किंग्ज 11 होतं, त्यावरून के चा नंबर 11. आता एल कसं ध्यानात ठेवायचं, L12 रायमिंग वर्ड, तर याचा नंबर येतो 12. एल चा नंबर येतो 12. एम बघा, एम आपण हा जो उभा एम आहे तो जर आडवा लिहिला तर तो 3 सारखा दिसतो. आपण 13 ध्यानात ठेवूया. 13 M13. त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं 90 डिग्री मध्ये टर्न करायचं आहे. आता ओ माहित आहे तुम्हाला 15, ई ज्योतीमध्ये आपण ध्यानात ठेवलं होतं. ओ चा नंबर 15, यांचा नंबर 14 ध्यानात ठेवायचा आहे. त्याच्यासाठी दुसरी कोणतीच ट्रिक नाहीये. यम नंतर एन येतो, यम चा नंबर 13 आहे, यांचा नंबर 14. त्यानंतर पी बघा, पी आपण एफ ला 6 केलं होतं खालून गोल करून, तर पी ला काय करायचंय आपल्याला, पूर्ण टर्न करायचा आहे. त्यानंतर त्याचा तयार होणार 6, त्याचा नंबर येतो 16. इथपासून पुढचे नंबर आपल्याला ध्यानात ठेवायचे. फक्त आरचं बघा, आर ला सुद्धा एच सारखं खालून टर्न केल्यानंतर 8 तयार होतो, त्याच्या पुढे 1 लिहिला की 18 तयार होतं. एस, आता एस बद्दल बघूया. एस बघा, एस असा लिहिलाय मी, त्याला 9 करता येते बघा, एस ला 9 करता येते, 19. आणि T20 क्रिकेट तर तुम्ही बघितलेलंच असेल, T20, आणि ई ज्योतीमध्ये पण टी बघितला होता. त्यानंतर हे शेवटचे जे अक्षर आहेत त्यामधलं फक्त डब्ल्यू ला, जसं एम ला मी 90 डिग्री टर्न केलं होतं क्लॉकवाईज, तसंच डब्ल्यू ला पण केलं तर त्याचा 3 तयार होतो. याचा 23 नंबर ध्यानात ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे नंबर ध्यानात ठेवू शकतो. वायचा नंबर 25 आहे, तुम्हाला माहित आहे, ई ज्योतीमध्ये तो त्याचा नंबर येतो. यापैकी ही जर अक्षर तुम्ही ध्यानात ठेवली या ट्रिकच्या आधारे, तर बाकीचे अक्षर सहज ध्यानात राहतात. माझ्या विद्यार्थ्यांना एका दिवसामध्ये ही सगळी अक्षर ध्यानात राहायला लागतात, आणि आता तुम्हाला सुद्धा राहायला लागतील. ही ट्रिक तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवायची आहे. ई ज्योती अजिबात विसरायचं नाहीये. ई ज्योती तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला ही ट्रिक सांगितली जाईल ई ज्योतीची, आणि बाकीच्या ट्रिक्स आम्ही स्वतःहून विद्यार्थ्यांनी आणि आम्ही तयार केलेल्या आहेत, पण त्या काम करतात, विद्यार्थ्यांच्या हे ध्यानात राहतं. तुम्ही सुद्धा व्यवस्थित ध्यानात ठेवा. आता पुढे जाऊयात आपण. आता प्रश्न येतो आपल्याला की अक्षर मालिकेतील डावीकडून 12वं अक्षर कोणतं. अक्षर मालिकेतील डावीकडून 12वं अक्षर कोणतं. आता डावीकडील 12वं अक्षर, डावीकडून 12वं अक्षर. आता तुम्ही सांगा, 12ला काय मगाशी ट्रिक सांगितली होती, 12 म्हणजे कोणतं लेटर, L12, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे L. आता तुम्हाला कोणतंही अक्षर सांगितलं तर ते तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे. सांगा बरं, एमचा नंबर किती असेल, येतो का तुम्हाला, 13, राईट. आता सांगा मला जेचा नंबर किती, ई ज्योतीमध्ये बघितलं ना तुम्ही, J10,
जेचा नंबर आहे 10. ई ज्योतीमध्ये तुम्ही बघितलंय. त्यानंतर आता मला सांगा केचा नंबर किती बरं? किंग्ज 11 सांगितलं होतं. केचा नंबर आहे 11. एचचा सांगा. एच काय ट्रिक सांगितली होती? वरतून आणि खालून जर त्याला बंद केलं तर त्याचा 8 तयार होतो, म्हणून एचचा नंबर 8 आहे. आता पुढचं विचारतो मी तुम्हाला, सांगा आरचा नंबर कितवा? आरचा नंबर आहे 18वा. कोणतंही तुम्हाला अक्षर घेतलं 6, बघा पी, पीला आपण काय केलं होतं? अपसाइड डाऊन म्हणजे उलटा केला होता, त्याला खाली डोकं वर पाय. 6 आणि त्याच्या पुढे एक जोडला होता, त्याचा झाला होता 16. अशा प्रकारे आता तुम्हाला ही अक्षरं ध्यानात ठेवायची आहे. जीचा नंबर सांगा बरं, येतोय का तुम्हाला? जीचा नंबर 7. जी मी अशा पद्धतीने लिहिला होता, इथे 7, G7. अशा प्रकारे तुम्हाला हे नंबर ध्यानात ठेवायचे. आणि आता ध्यानात घ्या, तुम्हाला फक्त डावीकडून त्या अल्फाबेटचा, वर्णमालेतील अक्षरांचा क्रम ध्यानात ठेवायचा आहे. उजवीकडून तो आरामात तुम्हाला मिळणार. कसा मिळणार आपण ते बघणार आहोत. बघा इकडे तुम्हाला प्रश्न आहे, अक्षर मालिकेतील उजवीकडून 7वं अक्षर कोणतं? उजवीकडून 7वं अक्षर कोणतं? आता उजवीकडून 7वं शोधायचंय. मग आता तर आपल्याला कोणती ट्रिक नाहीये माहित आपल्याला. कसं करणार? तर तुम्हाला इथे बघा, ध्यानात घ्या, इथे 25 अक्षर आहे. 26 मधून 7 वजा करायचा आहे, तर इथे उत्तर येणार 19. आणि 19वा अक्षर कोणतं आहे बरं? 18वं कोणतं आहे? आर. 20वं कोणतं आहे? T20 टी. मग सांगा एस. 19वं. मी तुम्हाला ही पण ट्रिक सांगितली होती. एस ला जर असं केलं तर 19 तयार होतो. 20वं 19वं अक्षर आहे एस, म्हणून आपलं उत्तर येणार एस. उजवीकडून 7वं अक्षर कोणतं? हा प्रश्न विचारला, अशा पद्धतीने कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही इथे 26 मधून तो दिलेला आकडा वजा करायचा. आणि डावीकडून क्रमांक तर आपल्याला माहित आहेत, काही ट्रिकच्या आधारे आपण शिकलोय. प्रॅक्टिसने तर ते आणखी तुमचे परफेक्ट होणार आणि तुम्ही आरामात 2-3 सेकंदामध्येच याचं उत्तर देऊ शकाल. जास्तीत जास्त तुम्हाला 5 सेकंद लागतील. पुढे बघूयात आपण. डावीकडून जर एखाद्या वर्णाचं म्हणजे अल्फाबेटचं स्थान दिलेलं असेल तर ते उजवीकडून शोधण्यासाठी काय करायचं? आपण मगाशी बघितलं तेच इथे लिहिलेलं आहे की त्याचं डावीकडून स्थान कितवं ते पाठ असायला हवं. आता के अक्षराचं उजवीकडून स्थान आणि डावीकडून स्थान त्यांनी विचारलंय आपल्याला. के आपण माहित आहे, मगाशी बघितलं होतं. मनात सांगा बरं मला, के किती नंबर आहे डावीकडून? 11. किंग्ज 11 बघितलं होतं आपण, किंग्ज 11. तर हा 11 नंबर त्याचा. मग मी सांगितलं की उजवीकडून स्थान शोधायचं असेल तर 26 मधून त्याला वजा करा. 6 मधून 1 गेला 5, 2 मधून 1 गेला 1, 15. आता सांगा 15 नंबरला कोणतं आहे? 15 नंबरला तर ई ज्योती मधलंच आहे. हो बरोबर. डावीकडून उजवीकडून 15वं, सॉरी, केचं डावीकडील स्थान 11वं. के अक्षराचं उजवीकडील स्थान कितवं? मग 15वं. हेच विचारलंय त्यांनी आपल्याला, केचं स्थान विचारलंय. मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगितलं. तर त्याचं उजवीकडून स्थान काढणं सोपं आहे. त्याला 26 मधून त्याचं डावीकडून दिलेलं स्थान वजा करायचं, तुम्हाला त्याचं उजवीकडील स्थान मिळतं. पुढे जाऊयात. आता इथे वरती तुम्हाला बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला वरती ए पासून वाय पर्यंत वर्णमाला पण दिलेली असते, अल्फाबेट दिलेले असतात, परंतु त्यावरून उत्तर शोधणं आपलं वेळखाऊ काम असणार. परंतु आपल्याला बुद्धिमत्तेच्या पेपरला वेळ असतो कमी. मग काय करायचं? तर त्यासाठी आपल्याला सराव आणि काही ट्रिकचा वापर करायचा असतो. इथे बघा विचारलंय तुम्हाला, वरील अक्षरमालेत उजवीकडून 15वं अक्षर कोणतं? उजवीकडून 15वं विचारलंय. मग उजवीकडून जर त्या 15वं विचारलं तर मग पुन्हा आपल्याला काय करायचं आता सांगा? डावीकडून 15वं नाही विचारलंय, उजवीकडून 15वं. 26 वजा 15,
उत्तर येणार 11. आणि मगाशीच आपण उत्तर शोधलं होतं की 11 नंबर किंग्ज 11 आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे 3. उजवीकडून डावीकडील स्थान दिलेलं असेल, उजवीकडलं विचारलं, उजवीकडून स्थान दिलेलं असेल, डावीकडून विचारलं, तर आपल्याला त्याला 26 मधूनच वजा करावं लागेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. ही जर ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवली, वापर केला, तर तुम्हाला गणित सोडवायला अगदी कमी वेळ लागेल. आता प्रश्न वेगळ्या प्रकारचा येतो. अक्षरापासून असा उल्लेख जर आला पेपरमध्ये तर काय करायचं? आता बघा, अक्षरापासून ध्यानात घ्या. इथे अक्षरापासून हा शब्द महत्वाचा असणार आहे. बघा, अक्षरापासून आता 2-3 प्रकारचे शब्द वापरले जाणार. अक्षरापासून, अक्षराच्या उजवीकडून, उजवीकडे, अक्षराच्या डावीकडे असा प्रश्न विचारला जाणार. मग अक्षरापासून हा शब्द आल्यावर काय करायचं? तुम्हाला प्रश्न दिलाय बघा की डी या अक्षरापासून पुढील 9वे अक्षर कोणते? डी या अक्षरापासून पुढील 9वे अक्षर कोणते? आता डी पासून पुढे जर विचारलं तर डी चा नंबर 1 पकडायचा तुम्ही. डी पासून पुढे जायचंय आपल्याला 9 क्रमांक. मग सांगा मला 9वा अक्षर शोधण्यासाठी आता तुम्हाला जर विचारलं की तुमच्या पुढचा 1 नंबर जो मुलगा उभा आहे तर तो कितवा नंबर उभा आहे? तुम्ही रांगेत 1 नंबरला उभे आहात. तुमच्या नेक्स्ट अगदी पुढे असणारा मुलगा, मागे असणारा म्हणजे तुमच्या मागे असणारा मुलगा, तर त्याचा नंबर कितवा? तर तुम्ही काय करणार? तुमच्या नंबरमध्ये 1 मिळवणार, म्हणजे त्याचा नंबर मिळणार तो येईल 2. तुमचा नंबर 1 असेल आणि आणखी तुमच्या पुढे 1 मुलगा जर उभा असेल तर त्याचा नंबर किती येणार? 2. मग आता इथे काय विचारलंय? डी पासून पुढे 9वा म्हणजे आपल्याला डी चा जो क्रमांक असेल त्यामध्ये 8 मिळवावे लागतील. 9 मिळवले तर 9 आणि 1 10, 10वा मुलगा मिळेल. आपल्याला त्यामध्ये 8 मिळवावे लागतील. हे साधं लॉजिक आहे. तर डी चा जर 1 क्रमांक धरला, आता डी चा नंबर तुम्हाला माहिती आहे, ABCD आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून शिकत आलोय. डी चा क्रमांक आहे 4, त्यामध्ये 8 मिळवले तर होतात 12. मग 12 कोणता आहे? L12. L12 12 नंबरचं डावीकडून अल्फाबेट कोणतं? L. म्हणून आपलं उत्तर येणार आहे L. जर त्यांनी विचारलं डी या अक्षरापासून पुढील 9वं अक्षर कोणतं, फक्त इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डी मध्ये 8 मिळवायचे आहेत. जर डी पासून विचारलं, अक्षरापासून विचारलं, तर तुम्हाला त्यामध्ये 8 मिळवायचे आहेत. आता पुढे जाऊयात. आता असा प्रश्न येईल तुम्हाला, अक्षराच्या डावीकडे किंवा उजवीकडे, ही जी शब्द रचना आहे याकडे तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असाल. प्रश्न आहे बघा, ओ अक्षराच्या उजवीकडील 5वं अक्षर कोणतं? आता इथे ओ अक्षरापासून विचारलेलं नाहीये तुम्हाला विचारलंय की ओच्या उजवीकडलं 5वं. मग तुम्ही ओचा क्रमांक 1 नाही धरणार, इथे ओचा क्रमांक धरणार 0. मग उजवीकडील 5वं अक्षर. तर तुम्हाला 2 गोष्टींनी उत्तर शोधू शकता, परंतु आपण एकच मेथड शिकूयात म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओचा क्रमांक 0 धरूया आणि त्यामध्ये 5 मिळवूयात. 0 अधिक 5 म्हणजे त्याचा ओचा जो काय क्रमांक असेल त्यामध्ये 5 मिळवूयात, म्हणजे आपल्याला ओ पासून पुढलं 5वं लेटर मिळेल. मग ओचा क्रमांक किती आहे? ई ज्योतीमध्ये तुम्ही शिकलेला आहात, ओ इज 10 नंबर. सॉरी, ओ इज 15 नंबर. ई ज्योती J10, O 15. आता त्याच्यामध्ये 5 मिळवले, किती आलं? 20. आणि 20 नंबरला कोणता आहे? ई ज्योतीमध्ये माहिती आहे आपल्याला, T20. टी येतो उत्तर आपलं. तिचा क्रमांक आहे 20. बघा इथे मी पुन्हा रिपीट करतो, पुन्हा पुनरावृत्ती करतोय, याची तुम्ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुमच्याकडून पेपरला चूक होणार नाही. ओचा क्रमांक जर डावीकडे किंवा उजवीकडे विचारला असेल, त्या अक्षरापासून डावीकडील किंवा उजवीकडील संख्या विचारलेली असेल तर त्या क्रमांकाचा नंबर, ते जे अक्षर दिलंय त्याचा नंबर 0 धरायचा. उजवीकडील 7वं जर विचारलं तर 7 ऍड करायचे, डावीकडील 7वं विचारलं तर 7 वजा करायचे.
एवढंच आपल्याला करायचंय आणि आपल्याला अक्षरांचे क्रमांक यासाठी पाठ असणं महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर पेपर मधल्या अल्फाबेट्स मोजत बसलात तर तुमचा त्यामध्ये वेळ जाणार, कन्फ्युजन होणार, तुम्हाला 5 ऍड करायचे की 6 ऍड करायचे याचं पण सुद्धा कन्फ्युजन होणार. त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. आता 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरे. दरम्यान म्हणजे काय की समजा तुमचा नंबर 1 आहे आणि तुमचा मित्र 4 नंबरला उभा आहे. तुमचा 1 त्याचा 4, तर तुमच्यामध्ये किती मुलं मुली काही असू देत, किती असणार? 2 आणि 3 नंबरचा उदाहरण म्हणजे विद्यार्थी असणार. तर आपण हे फक्त उदाहरणादाखल घेतोय. तर तुमच्या दरम्यान किती मुलं आहेत मग? 2. तर इथे त्यांनी विचारलंय एफ आणि ओ या अक्षरांच्या दरम्यान एकूण किती, म्हणजे एफ पण सोडून द्यायचा आहे, ओ पण सोडून द्यायचा आहे आणि त्यांच्या मध्ये किती अक्षर आहेत असं विचारलंय. आता जर तुम्ही इथे मोजत बसलात की जी एच आय जे के एल एम एन तर खूप वेळ जाईल त्यामध्ये. मग आपण काय करायचं? ओचा क्रमांक किती? 15. ई ज्योती माहित आहे तुम्हाला. ओचा क्रमांक 15. एफ चा क्रमांक 6. आपण ट्रिक शिकलोय. एफ एफ लिहायचा, त्याला खालून गोल करायचं, त्याचा नंबर 6. आता 15 मधून 6 वजा करायचे का? काय करायचं हे शोधण्यासाठी? आपल्याला पहिल्या अक्षराचा क्रमांक मिळाला, शेवटच्या अक्षराचा देखील क्रमांक मिळाला. मग 15 मधून जर 6 वजा केले तर किती उत्तर येतं? तर त्याचं उत्तर जे येईल ते 9 येईल, परंतु इथे तेवढी संख्या येत नाही. म्हणून अशा उदाहरणांमध्ये तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय की 15 मधून 6 न वजा करता 15 मधून 7 वजा करायचे. मग तुमचं उत्तर येणार आहे 8. आपण मोजून बघूयात. बघा इकडे खाली लिहिले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 अक्षर आहेत एफ आणि ओ मध्ये. मग तुम्ही जर 15 मधून 6 वजा केले असते तर तुमचं उत्तर 9 आलं असतं आणि तुमचं उत्तर चुकलं असतं. म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये मोजायला वेळ मिळणार नाही. आणि हे झालं एक छोटंसं उदाहरण. 2-3 उदाहरणं कंबाईन करून जर प्रश्न विचारला तर तुमचा त्यामध्येच वेळ निघून जाईल. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचंय की जर दरम्यानची अक्षरं विचारली तर शेवटच्या अक्षराचा क्रमांक वजा पहिल्या अक्षराच्या क्रमांकाच्या पुढचा क्रमांक घेऊन ते वजाबाकी करायची. 15 वजा 6 न करता 15 वजा 7 करायची, म्हणजे त्यांच्या दरम्यानची अक्षरं आपल्याला मिळतील. आता एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत किती अक्षर आहेत असं विचारलं. आता इथे बघा, मघाशी जो प्रश्न विचारलेला होता त्यामध्ये दरम्यान किती अक्षर आहेत हे विचारलं होतं. इथे तुम्हाला एफ पासून ओ पर्यंत किती अक्षर आहेत असं विचारलंय. म्हणजे दरम्यानची अक्षर प्लस पहिला आणि शेवटचा अक्षर, हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नाची शब्दरचना सुद्धा लक्षात घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला उदाहरणांमध्ये थोडीशी सोडवताना अडचण येईल. आता अशा वेळेस काय करायचं? बघा आपण मगाशी काय केलं होतं? शेवटच्या अक्षराचा क्रमांक 15 वजा हे जे एफ चा क्रमांक आहे 6, त्यामध्ये आणखी एक ऍड करून 7 वजा केले होते. इथे तुम्हाला 6च्या आधीचा अंक वजा करावा लागेल, 15 वजा 5 करावा लागेल. तर तुम्हाला एफ पासून तर ओ पर्यंत किती अक्षर आहेत ही मिळतील. तर एफ पासून ओ पर्यंत एकूण 10 अक्षर आहेत. फक्त इथे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय की ते दोन्ही अक्षर धरून या अक्षरापासून त्या अक्षरापर्यंत जर प्रश्न विचारला तर तुम्हाला शेवटच्या अक्षराच्या क्रमांकामधून पहिलं जे अक्षर आहे त्याच्या अगोदरचा एक नंबर वजा करावा लागेल, तरच तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. आणि हे कशाने होईल? सरावाने. खूप साऱ्या प्रकारची उदाहरणे आणि खूप उदाहरणे सोडवली, सराव झाला तरच तुम्हाला. आता पुढचा प्रश्न येऊ शकतो समस्थानावरील अक्षरे आणि विषम स्थानावरील अक्षरे. तुम्हाला समस्थान, विषम संख्या, समसंख्या हे माहीत असल्यामुळे तुम्हाला समस्थान, विषम स्थान ओळखायला काही फारसा वेळ लागणार नाही. तुम्हाला माहित आहे समसंख्या कशाला म्हणतो आपण? ज्या संख्यांना 2 ने भाग जातो किंवा ज्या 2च्या पाड्यात असतात किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या समसंख्या असतात. आणि या समसंख्या वगळून इतर ज्या संख्या असतात त्या विषम संख्या असतात. हे तुम्हाला माहित आहे. इथे बघा आपल्याला सगळ्या संख्यांचे ए पासून
वाय पर्यंत जर क्रमांक लक्षात असतील, माहित असतील, तर आपल्याला समस्थानावरील संख्या आणि विषमस्थानावरील संख्या ओळखणं फारसं अवघड जाणार नाही. इथे समोर तुम्हाला जी आकृती दिसते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे लाल रंगाने दाखवलेले आहेत ते विषमस्थानावरच्या अल्फाबेट्स आहेत आणि जे ग्रीन हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत ती समस्थानावरची अक्षरे आहेत. आता लगतचे अक्षर ही सुद्धा एक प्रकारे शब्दरचना तुम्हाला कधीतरी पाहायला मिळेल. लगत म्हणजे काय? शेजारचं, एकदम लागून, ज्यांची भिंतीला भिंत असते ना, आपल्या घराच्या भिंतीला भिंत असते, ते घर आपलं लगतचं घर असतं. आणि एक सोडून पुढचं घर ते लगतचं म्हणता येत नाही. समोरचं वेगळं, लगतचं वेगळं. ही संकल्पना तुम्हाला कोण शिकताना तुम्ही शिकलेले असाल की लगतचा कोण, समोरचा कोण, सम्मुख कोण म्हणतात त्याला. लगतचं अक्षर म्हणजे अगदी जवळचं, शेजारचं, खेटून असणारं अक्षर. आता इथे उदाहरणामध्ये जे अक्षर दाखवलंय त्याच्या उजव्या बाजूला के अक्षर त्याचं लगतचं अक्षर आहे आणि जे आय अक्षर आहे ते डावीकडचं लगतचं अक्षर आहे. म्हणून तुम्हाला कधी कधी शब्दरचनेमध्ये जे अक्षराच्या उजव्या बाजूच्या लगतच्या अक्षरापासून 10वं अक्षर कोणतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला यासाठी तयार राहावं लागेल. मूळ संख्या स्थानी असणारी अक्षर. आता मूळ संख्या काय, कोणत्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, हे तुम्हाला माहीतच असायला हवं. तुम्हाला माहित आहे की ज्या संख्यांना ती स्वतः आणि एक हे दोनच विभाजक असतात आणि या दोनच संख्यांनी भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. त्यांना इतर अवयव नसतातच, दोनच अवयव असतात. ती स्वतः आणि एक, 1 एवढे दोनच अवयव असतात, त्यांना मूळ संख्या म्हणतात. मग या मूळ स्थानी कोणकोणते अल्फाबेट्स आहेत हे आपल्याला पाठच करून ठेवावं लागेल. इथे तुम्हाला समोर स्क्रीनवरती 2 नंबरच्या क्रमांकाला बी दिसतोय, 3 क्रमांकाला सी दिसतोय, E5 नंबरला दिसतोय, G7. तुम्हाला बाकीची पुढची सुद्धा मूळ संख्यांची अल्फाबेट्स लक्षात ठेवावी लागेल, किंवा मी असं म्हणेल की ते पाठ करून ठेवा. कारण ऐन वेळेला तुम्ही काढू नाही शकत ते की 13 नंबरचं कोणतं, 17 नंबरचं कोणतं, 19 नंबरचं कोणतं, 23 नंबरचं कोणतं. तर तुम्ही ही सर्व अक्षरं व्यवस्थित पाठ करून ठेवा, कोणकोणती अक्षरं आहेत. आणि आपल्याला फक्त 24 पर्यंत मूळ संख्या पाठ करायच्या आहेत. इथे आपल्याला 24, 25च्या पुढे तर विचारणार नाहीयेत. अल्फाबेट्स 25च आहेत. आपण जर तरी कमीत कमी आपण जी अभ्यासणार आहोत ती 25 आहेत. MPSC ला 26 झेड पण असतं. पुढे जाऊया. पहिला प्रश्न. आता काही प्रश्न बघूयात आपण, बघूयात तुम्हाला सोडवता येतं का. वरील अक्षरमालेत, आता इथे अक्षरमाला दिलेली असणार ए पासून तर वाय पर्यंतची. उजवीकडून 25व, 12व, 18व व 22व अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातलं पहिलं अक्षर सांगा. आता उजवीकडून 25व सांगितलंय त्यांनी. उजवीकडून 25व कोणतं सांगा बरं. ए. उजवीकडून 25व ए, कारण आपण 26 वजा 25 केल्यावर उत्तर येतं 1 आणि 1 नंबरचं ए आहे आपल्याला माहित आहे. 12व, उजवीकडून 12व, 26 वजा 12, 26 वजा 12 किती होतात. 14. 14व अक्षर यन आहे. एम 13व आहे आपल्याला माहित आहे. यम 13 आहे, 13च्या पुढचं एन 14. मग पहिलं लेटर मिळालं ए, दुसरं लेटर मिळालं एन. आता पुढलं विचारलंय त्यांनी 18व. मग करा 26 वजा 18, 26 वजा 18 किती होतात 16. 16तून 8 गेले 8. इकडून आपण एक बॉरो केला होता, उसना घेतला होता. तर कोणतं येतं 8वं अक्षर. मग 8वं कोणतं आहे मला सांगा. आपण एच चा 8 केला होता बघा, एच चा 8, एच. आणि 22व अक्षर 22, 26 वजा 22 किती होतात 4, 4 होतात. चौथा अक्षर डी आहे. मग एन, ए, एच आणि डी या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि आपण
HAND, हँड हा शब्द तयार करू शकतो. हँड. हा प्रश्न फेब्रुवारी 2017ला इयत्ता 5वीला विचारला गेला होता. आपल्याला सर्व प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. पुढे आता तुम्हाला प्रश्न विचारलाय की वरील अक्षरमालेमध्ये G आणि R च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्यांच्या 3/5 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? आता सांगा मला, G आणि R आपण मगाशी शिकलो होतो की शेवटच्या अक्षराचा क्रमांक घ्यायचा. R चा क्रमांक 18 आणि G चा क्रमांक किती? 7. पण 7 घेऊन चालेल का तुम्हाला? नाही चालणार. आपण बघितलं होतं इथे तुम्हाला त्याच्या पुढचं अक्षर घ्यावं लागेल 8. मग 18 वजा 8 केल्यानंतर उत्तर येतं 10. मग किती अक्षर आहेत G आणि R मध्ये? 10 अक्षर. आता पुढे पाहूयात आपण. बघा B आणि H मध्ये किती अक्षर आहेत? 5 अक्षर आहे. H चा नंबर 8, B चा नंबर 2. पण 2 नाही वजा करू शकत, 3 वजा करावं लागेल. 8 वजा 3 5. बघा इथे 5 अक्षर आहेत. K आणि S मध्ये 7 अक्षर आहेत. H चा नंबर 19, K चा नंबर 12, K चा 11, पण आपल्याला एक ऍड करायचं आहे म्हणून 12. 19 - 12, 19 वजा 12 7. इकडे 6. H आणि O मध्ये 6 अक्षर येतात आणि D आणि H मध्ये 3. आता आपल्याला 10च्या 3/5 पट विचारलंय. म्हणजे तुम्हाला इथे अपूर्णांकाचा गुणाकार पण आला पाहिजे. 3/5 गुणिले 10, 5 ने 10ला भागलं, उत्तर 2 आलं. 3 आणि 2चा गुणाकार केला 6. यामध्ये 6 अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान येतात? H आणि O च्या दरम्यान येतात. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. बघा आपण जे काय शिकलोय त्याचा आपल्याला इथे वापर करायचा असतो आणि आपण तो करतोय. आता प्रश्न आहे पुढचा, खालील अक्षरमालेत कोणते अक्षर समान वेळा आली आहेत? कोणती अक्षर समान वेळा आलेली आहेत? समान. आता इथे बघा रेग्युलर अक्षरमाला दिलेली नाहीये त्यांनी वेगळी अक्षरमाला दिली, स्वतःची अक्षरमाला दिली. आता आपल्याला इथे रॅन्डमली तुम्ही मोजत नाही बसायचं. ये असं करत जर बसलात तुम्ही तर तुमच्याकडून एखादा सुटून जाईल आणि तुमची संख्या जी आहे ती चुकेल. त्यापेक्षा तुम्ही इथे जेवढे अक्षर दिलेत निरीक्षण करा. कोणकोणते दिले? A दिलाय, B दिलाय, C दिलाय, D दिलाय. बस एवढे 4च दिलेत. ABCD असं पटकन कागदावर मांडून घ्या. इथे एक कट करा. बघा 1 2. इथे एकदा कट केला की लगेच इथे खून करायची. दुसऱ्यांदा कट केला लगेच एक खून करायची. तिसऱ्यांदा कट केला की लगेच खून करायची. चौथ्यांदा कट केला की लगेच खून करायची. बस 4 वेळाच आहे. बी किती वेळा येईल? 3 वेळा. अशाच पद्धतीने याला ताळ्याच्या खुणा म्हणतात. तुम्ही 7वी मध्ये शिकलेला असाल. ताळ्याच्या खुणा करून पटकन A किती वेळा आलाय, B किती वेळा आलाय, C किती वेळा आलाय ते लिहून घ्यायचं. म्हणजे चुका होत नाही. आपण सिस्टमॅटिकली केलं की आपल्याकडून चुका होत नाहीत. जर आपण रॅन्डमली मोजत बसलो तर एखादा अल्फाबेट आपल्याकडून राहून जाणार आणि मग आपला वेळ त्यामध्ये वाया जाणार आणि आपलं उत्तरही चुकणार. त्यापेक्षा आपण सिस्टमॅटिकली करूयात. आता त्यांनी काय विचारलंय की समान वेळा कोणकोणती आली आहेत अक्षर? तर समान वेळा D आणि A आलेले आहेत. दोन्ही सुद्धा 4-4 वेळा आलेली आहेत. म्हणून आपलं उत्तर येणार A आणि D कोणत्या पर्यायात दिसत आहेत? पहिल्या पर्यायात दिसत आहेत. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न, वरील अक्षर मालिकेतील उजवीकडून 15वं अक्षर कोणतं? आता अक्षरमाला आपली रेग्युलर A पासून तर Y पर्यंतची आणि आपण आता ती अक्षरमाला बघण्याची आपल्याला गरज नाहीये. उजवीकडून 15वं विचारलंय. मी तुम्हाला सांगितलं 26 मधून 15 वजा करा, 11 उत्तर येईल. आणि 11 नंबर कोणता आहे? K. किंग्ज 11चा K. म्हणून आपलं उत्तर येणार आहे K. पुढचा प्रश्न, इंग्रजी अक्षरमालेत अक्षरांना A ला 5 म्हटलं, B ला 6 म्हटलं, असे क्रमांक दिले. म्हणजे बघा A चा क्रमांक किती होता ओरिजिनली? 1. तुम्हाला माहित आहे A चा क्रमांक 1 म्हटलाय असतो, परंतु यांनी 5 म्हटलाय म्हणजे त्याच्यामध्ये 4 ऍड केलेत त्यांनी. B चा क्रमांक युजली 2 असतो, त्यांनी 6 केलाय म्हणजे 2 मध्ये 4 ऍड करून त्याचा क्रमांक 6 केलाय. अशा प्रकारे शेवटपर्यंत ते पुढे गेले. तर त्यांनी विचारलंय P चा क्रमांक कितवा असेल?
आता सोपं आहे, तुम्हाला यासाठी पीचा नंबर माहित असायला हवा. मी काय केलं होतं, पीला अपसाइड डाऊन केलं होतं, उलट केलं होतं. आपण शीर्षासन करतो ना तसं, डोकं खाली पायवर, आणि त्याच्या पुढे 1 लिहिला होता. म्हणून पीचा नंबर होता 16. 16 मध्ये किती मिळवायचे? 4. त्याचा नंबर किती होणार मग? 20. मग आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, 20. सोपं वाटतंय ना आता तुम्हाला हे? अल्फाबेट आणि अल्फाबेटवरील उदाहरणं एकदम सोपी असतात. तुमचे जर क्रमांक डावीकडून पाठ झाले तर तुम्हाला उजवीकडून विचारू द्यात, कुठूनही विचारू द्यात, अजिबात अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न बघूयात आपण. हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत आपण जेवढी उदाहरणं बघितली ती सर्व परीक्षेमध्ये आलेली आहेत. वरील अक्षरमालेत डावीकडून 7वं अक्षर, डावीकडून 7वं ध्यानात घ्या, इथे मी अंडरलाईन करून घेणार, डावीकडून 7वं आणि उजवीकडून 11वं अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता डावीकडून 7वं तुम्हाला माहिती आहे जी आहे, उजवीकडून 11वं 26 वजा 11 कोणता येणार? 6 मधून 1 गेला 5, 2 मधून 15. 15वा नंबर तुम्हाला माहिती आहे आपलं लाडकं ओ. जी आणि ओ पासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? गो. ओजी तर काय होणार नाही, गोच होणार. आणि गो हा शॉर्टेस्ट मिनिंगफुल वर्ड आहे, गो. आणि क्रियापद आपण आहे छोटस गो, हे ध्यानात ठेवा. मग गोच्या विरुद्ध शब्द कोणता? कम. गोच्या विरुद्ध शब्द कोणता? कम. मग आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, कम. पुढील प्रश्न. इंग्रजी अक्षर मालिकेत के, इथे के आहे बघा, के या अक्षराच्या डावीकडील 6वं अक्षर. आता बघा इथे आले, आपण जे शिकलो त्याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे, अप्लाय करायचं आहे ते नॉलेज. के अक्षर, के चा नंबर कितवा? 11वा आपल्याला माहित आहे. डावीकडील 6वं, के च्या डावीकडील 6वं. मग के मधून 6 उजवीकडे जर जायचं असेल तर आपण प्लस केलं असतं, परंतु आपल्याला डावीकडे जायचं, मायनस करणार. परंतु मला सांगा की 11 -6 करणार की काय करणार तुम्ही? तर 6वं अक्षर शोधायचं असेल तर तुम्हाला बघा डावीकडील 6वं करायचं असेल तर आपण मग अशी बघितलं की त्यामध्ये जो 6वं विचारलं तर 6च वजा करायचा असतो, कारण त्याचा नंबर आपण 0 पकडतो. 11 - 6 किती होतात? 5. 5वं अक्षर कोणतं? ई, माहित आहे तुम्हाला. हे झालं केच्या डावीकडील 6वं अक्षर, कळालं आपल्याला ई. त्या अक्षराच्या उजवीकडील 3रं. आता ई च्या पुढे 3रं म्हणजेच 8वं अक्षर एच, कारण ईचा क्रमांक किती आहे? 5. 5 + 3 8. 8वं अक्षर एच. एच ची काय ट्रिक काढायचा? वरच्या बाजूनी बंद, खालच्या बाजूनी बंद, 8 तयार होतो एचचा. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ चालू करा, बघूयात आपण किती व्हिडिओ चालू करतात आणि विद्यार्थ्यांना समजतंय. प्रश्न 8वा. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत के आणि ओ या अक्षरांच्या दरम्यान, बघा इथे प्रश्न विचारलाय दरम्यान. मगाशी आपण बघितलं होतं दरम्यानची अक्षरं कशी काढायची. जेवढी अक्षरं आहेत तेवढी खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? आता के चा नंबर कितवा? 11. ओ चा नंबर कितवा? 15. ई ज्योती मध्ये येतो ओ, 15 नंबर, हे तुम्हाला माहित आहे. मग दरम्यानची अक्षर काढण्यासाठी 15 मधून 11 नाही वजा करायचे. आपण मग शिकलो की 15 मधून 12 वजा करायचे. एक एक्स्ट्रा लेटर वजा करावं लागतं, म्हणजे एक्स्ट्रा नंबर ऍड करावा लागतो त्यामध्ये, तरच ते बरोबर येतं, नाहीतर ते चुकतात. 15 मधून 12 गेले, उत्तर आलं 3. मग के आणि ओ मध्ये किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत. आता पर्यायांचा विचार करावा लागेल तुम्हाला की कोणत्या पर्यायामध्ये किती अक्षर आहे. ई आणि आय मध्ये किती अक्षर आहेत?
आयचा नंबर कितवा? एच. येतो सांगा मला, एचच्या पुढे येतो, त्याचा नंबर आहे 9 आणि ईचा 5, पण 5 वजा करत नाही आपण, 6 वजा करतो, म्हणून इथे बघा 9 - 6 3 उत्तर आलंय. एम आणि क्यू 17 वजा 14 बरोबर 3, इथे पण 3 आलंय. पी आणि एस च्या मध्ये 19 आणि 17 2 आणि जी आणि के च्या मध्ये 11 आणि 8 3. तुम्हाला काय विचारलंय की कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान नाहीत? बघा नाहीत असं विचारलंय, नाहीत. मग इथे 3 पर्याय असे आहेत की त्यांच्या दोघांच्या मध्ये 3 अक्षर आहेत. फक्त पी आणि एस ही जोडी अशी आहे की त्यामध्ये 2 अक्षर आहेत, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. परंतु यासाठी अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला त्या अल्फाबेटचे क्रमांक माहीतच असणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात. प्रश्न 9. वरील इंग्रजी अक्षरमालेमध्ये ती जर अक्षरमाला उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडील 5वं अक्षर कोणतं? बघा उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडील 5वं. आता ही उलट क्रमाने लिहितोय आपण ही अक्षरमाला, म्हणजे ए पासून वाय पर्यंत नव्हे तर वाय पासून ए पर्यंत लिहितोय. म्हणजे जर उजवीकडून विचारलं तर डावीकडचा विचार करावा लागेल आणि डावीकडून विचारलं तर उजवीकडचा विचार करावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला उलटा विचार करावा लागेल. मग आपल्याला कोणतं विचारलंय सर्वप्रथम बघूयात. बघा उजवीकडून 7वं अक्षर, उजवीकडून 7वे, उजवीकडून 7वे म्हणजेच कोणतं? डावीकडून 7वं. डावीकडून 7वं कोणतं माहित आहे आपल्याला? G7 असं लिहितो आपण, G7 7 जी उत्तर आपलं. आपल्याला पहिला टप्पा मिळालाय उजवीकडून 7वं अक्षर, त्याच्या डावीकडील 5वं. आता सांगा मला, डावीकडील जर विचारलं तर आपण मायनस करतो, पण आपल्याला इथे प्लस करावं लागेल. जीच्या मध्ये ऍड करावं लागतील 5 आणि उत्तर येईल 7 + 5 12. आता 5 काय ऍड केले? मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, जर एखाद्या अक्षराच्या डावीकडे जायचं तर मायनस करतो, उजवीकडे जायचं तर प्लस करतो, परंतु इथे अक्षरमालाच उलटी लिहिलेली आहे, त्यामुळे डावीकडे जाताना आपण प्लस करतोय. मग 12वं अक्षर तुम्हाला झोपेत विचारलं तरी तुम्ही सांगाल L12. 12वं अक्षर आहे L, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. आता वरती अक्षरमाला दिलेली आहे या प्रश्नामध्ये आणि बघा इथे काही तुम्हाला थोडासा जास्त विचार करून या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल, कारण प्रश्न सुरुवातीला वाचूयात. वरील अक्षर मालिकेत के पासून टी पर्यंतची अक्षर शेवटून उलट्या क्रमाने लिहिलेली आहेत. म्हणजे के पासून टी पर्यंतचे अक्षर काय केलंय? के पासून टी पर्यंत जाण्याऐवजी टी पासून के पर्यंत आले. बाकीची सगळी अक्षरमाला सेम असणार, फक्त तेवढीच अक्षरमाला उलट क्रमाने लिहिले. आणि मी इथे तुम्हाला इथे बाकीची अक्षरमाला रेड आहे बघा, आणि टी पासून के पर्यंतच्या अक्षरमाला मी तुम्हाला थोड्याशा ग्रीन यामध्ये दाखवलेल्या आहे आणि मी त्याला आता बॉक्स पण केला आहे इकडे. तयार झालेल्या नवीन अक्षर मालिकेतील डावीकडून 8वे अक्षर कोणते? डावीकडून 8वं विचारलंय. आता तुम्हाला टी पासून के पर्यंतची अक्षरमाला लिहिली, उलट क्रमाने लिहिली. आता तुम्हाला मोजावं लागेल. इथे बघा के एस मोजायचं 8वं, 1 2 3 4 5 6 7 8 एम उत्तर येतं. आता तुम्हाला के चा नंबर माहित आहे 11 आणि टी चा नंबर माहित आहे 20. आता त्यामुळे इथे ट्रिक्स यूज करण्यासाठी तुमचं फार मोठं कन्फ्युजन होणार. त्यापेक्षा के पासून टी पर्यंतची अक्षर लिहिणं फार अवघड नाहीये. ती पटकन उलट मोजायची, तुम्हाला इथे लिहित बसायची नाहीये. तुम्ही काय करणार, इथे टी पासून मोजणार 8वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तुमचं उत्तर येणार एम, म्हणून त्याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. आपल्याला
एकाच प्रकारे हे उदाहरणं नाही सोडवायची. कधी कधी आपल्याला प्रश्नाकडून उत्तराकडे जावं लागतं, पर्यायांकडे जावं लागतं. कधी कधी पर्यायांकडून प्रश्नाकडे पण यावं लागतं. कधी कधी वेगळा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला एखादा प्रश्न तुम्हाला समोर दिसला की वेगवेगळ्या टॅक्टिकने तो प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. आता इथे तुम्हाला अक्षरमाला आहे वरती बघा, बी डी डी पी, क्यू पी डी बी, बी क्यू पी डी, पी डी बी डी, क्यू डी बी. आणि विचारलंय वरील अक्षरमालेत मध्यभागी आलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षरापासून, आता सगळ्यात महत्वाचं, मध्यभागी आलेलं अक्षर कसं शोधायचं. बघा हे 4 ह्याच्या खाली अंडरलाईन मारली, मी ह्या 4 खाली अंडरलाईन मारली. त्यानंतर पुन्हा मी 4 खाली अंडरलाईन मारली आणि इथे सुद्धा मी पुन्हा 1 2 3 4 4 खाली अंडरलाईन मारली. आता किती अक्षर राहिलीत? 1 2 3. म्हणजे मधलं कोणतं आलं? क्यू. बघा हे क्यू अक्षर आलं. म्हणजे आपल्याला काय करायचंय की निम्म निम्म करत जायचंय आणि शेवटचा जो भाग राहिला, मग बघा मी इकडे पहिले 4 बाजूला केले, इकडचे 4 बाजूला केले, त्यानंतर हे 4 बाजूला केले, नंतर हे 4 बाजूला केले. परंतु वरती जे अक्षरमाला दिलेली असेल तिथे अशा पद्धतीनेच केलेले असतील असं नाही, तर आपण ते पेनाने खुणा करून तशा प्रकारे करू शकतो. मग उरले 3 मधलं अक्षर क्यू ओळखणं मला काय फार अवघड गेलं नाही. आता काय करायचंय मला की मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर, डावीकडील चौथं कोणतं? क्यूच्या डावीकडील चौथं 1 2 3 4 पी, पी उत्तर येतं. त्या अक्षराच्या उजवीकडील 7वं अक्षर म्हणजे पी पासून परत 7 जायचंय मला. उजवीकडील विचारलंय बरं इथं, त्यामुळे ध्यानात ठेवा ते अक्षर पी सोडून द्यायचंय तुम्हाला. इथून मोजायला सुरुवात करायची डी पासून. 1 2 3 4 5 6 7. इथे तुम्हाला मी जे मगाशी अक्षरापासून आणि अक्षराच्या डावीकडील आणि उजवीकडील हे जे शब्द सांगितले होते त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तुम्हाला मधलं अक्षर शोधलं की डावीकडे, अक्षराच्या डावीकडील विचारलंय, अक्षराच्या डावीकडील 7वं, म्हणजे तुम्हाला ते जे अक्षर आहे ते 0 समजावं लागेल आणि तिथून पुढे डावीकडे तुम्हाला चौथं अक्षर विचारलंय. क्यूच्या चौथं कोणतं? 1 2 3 4 पी येणार. त्याच्या परत उजवीकडील 7वं 1 2 3 4 5 6 7, उत्तर पी येणार. म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार. बघा इथे बुद्धिमत्तेपेक्षा संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. इथे कोणतीही ट्रिक्स चालणार नाहीये तुमची. तुम्हाला फक्त माहित असायला पाहिजे की उजवीकडे जाताना, उजवीकडील अक्षर बघताना ते अक्षर पकडायचं की नाही, की ते सोडून पुढचे पकडायचे, या गोष्टी तुमच्या क्लिअर असायला हव्या. आता पुढे प्रश्न दिलेल्या अक्षरमालेत जर PEN इज इक्वल टू 35, बॉल पेन इज इक्वल टू 62 आणि पेपर इज इक्वल टू किती? आता बघा तुम्हाला यासाठी क्रमांक माहित असणं गरजेचं आहे. आता पहिले डावीकडून विचार करू. पीचा नंबर 16, ईचा नंबर 5 आणि एनचा नंबर 14 हे माहित आहे तुम्हाला. यांची जर बेरीज केली 16 आणि 14 30 आणि 5 35 होतात. बघा दिसतंय? ओके, यस. म्हणजे डावीकडूनच आपल्याला हे मोजायचंय, उजवीकडून मोजून चालणार नाही. म्हणजे जर बरोबर उत्तर आलं नसतं 35 डावीकडून मोजल्यानंतर, तर आपण उजवीकडचा देखील विचार केला असता. आता बॉल पेनचं पण तसंच. बीचा 2 नंबर येतो, एचा 1 येतो, एलचा 12 येतो, एलचा 12 येतो, पीचा 16 येतो, ईचा 5 येतो आणि यांचा 14 येतो. हे आपल्याला माहित आहे. या सगळ्यांची पटपट बेरीज करायची. बेरीज करताना काय करायचं? ज्या दोघांची बेरीज करून राऊंड संख्या येते 14 आणि 16 30 होतात. 30 होतात. बघा इथे 12 आणि 12 24 होतात आणि हे 24 अधिक 2 आणि 1 3 येतात आणि हे 5 8 62. अशा प्रकारे आपल्याला करायचंय. बघा राऊंड कसं केलं मी? हा 16 आणि 14ची बेरीज केली 30 आली, 12 आणि 12ची बेरीज केली 14 आली आणि उरलेले छोटे अंक 5 1 आणि 3 यांची बेरीज किती आली? 8. मग 8 आणि 4 12 आणि हे 3 4 आणि 1
62. एक मिनिट, माझ्याकडून कुठेतरी काहीतरी चूक होते. इथे 14 लिहिल, 24 लिहिण्याऐवजी मी 14 लिहिलं होतं. बरोबर, 62 आली. मग आता पेपरचं काढायचं आहे आपल्याला. पेपर पीचा नंबर 16 माहित आहे तुम्हाला, हे माहित असायला हवं. शोधून लिहिण्यामध्ये मी तुम्हाला ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पीचा नंबर 16, एचा नंबर 1, पीचा नंबर पुन्हा 16, ईचा नंबर 5, आरचा नंबर 18 माहित आहे तुम्हाला. 16 आणि 16 32, 32 अधिक 18. आता ह्या 32 आणि 18चा राऊंड ऑफ होतोय बघा. 8 आणि 2 10, आजचा आला 1, 3 4 आणि 1 5 50 आले. आता छोट्या छोट्या संख्या ऍड करूया. 1 and 5 6, 50 + 6 56. उत्तर येणार बघा इथे पर्याय क्रमांक 1 56. आता फक्त 5 मिनिट राहिलेले आहेत. आता शेवटचं उदाहरण आपण बघणार आहोत आणि थांबणार आहोत. बघा इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे इथे, परंतु आपल्याला आता जर तुम्ही माझ्या ट्रिक्स, मी सांगितलेल्या ट्रिक्स ध्यानात ठेवल्या तर या इंग्रजी वर्णमालेकडे बघण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. डू इज इक्वल टू 33, कम इज इक्वल टू 68. आता परत आपण बघूयात, डावीकडूनचे नंबर वापरून बघूया. डू, डी चा नंबर किती 4, ओ चा नंबर 15. आपल्याला माहित आहे दोघांची बेरीज केली तर ती येते 19. पण इथे तर आपल्याला 33 दिलंय. मग आता उजवीकडून नंबर बघूया. 26 मधून 4 गेले 22 आणि 26 मधून 15 गेले 11. म्हणजे इथे 33 येते बघा. म्हणजे सगळ्या ज्या संख्या आहेत त्यांचं उजवीकडून तो क्रमांक त्यांनी दिलाय आणि ते ऍड केलंय. कमचं पण तसंच आहे. रनचं बघा आता RUN बघूयात आपण. RUN. आरचा नंबर किती सांगा बरं पटकन. 18. यूचा नंबर किती सांगा. सांगा मला पटकन. तुमच्या मनात उत्तर शोधा आणि सांगा मला. RUN यांच्या सगळ्यांची बेरीज करा. इकडे बघू नका. ओ यू कशा नंतर येतो. LMNO बघा इथे PQRSTU. टी नंतर येतो. टीचा नंबर तुम्हाला माहित आहे ना, T20. मग यूचा नंबर 21 आणि यांचा नंबर 14. परंतु आपल्याला हे मी जे नंबर लिहिले ते डावीकडूनचे नंबर लिहिले, आपल्याला लिहायचे उजवीकडूनचे नंबर. लिहा मग उजवीकडून नंबर आणि तुम्हीच उत्तर काढा याचं. बघा किती येते ते सांगा. तुम्हाला काय करायचंय, आरचा डावीकडील नंबर सांगितलाय मी 18, यूचा सांगितलाय 21 आणि एनचा सांगितलाय तुम्हाला 14. एमचा 13 आहे, एनचा 14. मग आता याचा डावीकडून नंबर मिळाला तर उजवीकडून नंबर मिळवणं अवघड आहे का. 26 मधून 18 वजा करा, उत्तर किती येतं ते बघा. 26 मधून 21 वजा करा, उत्तर किती येतं ते बघा. 26 मधून 18 वजा केल्यावर किती उत्तर येतं. 8 आणि 8 16, 8 उत्तर येतं. 26 मधून 21 वजा केल्यावर किती उत्तर येतं. 5 उत्तर येतं. आणि 14, 16 मधून 14 वजा केल्यावर किती उत्तर येतं. 26 मधून 14 वजा केल्यावर किती उत्तर येतं. हा 12 उत्तर येतं. 26 वजा 14 12 उत्तर येतं. इथे 12 आहे, हा 2 ना वरचा आहे तो खाली गेलाय चुकून पेज सेटअप मुळे. 8 + 5 + 12 किती होतात. आता मी तुम्हाला सांगितलं राऊंड ऑफ करून घ्या. 12 आणि 8 20 होतं आणि त्यामध्ये 5 मिळवले 25 होतं. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 25. अशा प्रकारे तुम्ही सर्व उदाहरणं जर तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक्स ध्यानात ठेवल्या तर आरामात आणि लवकर दिलेल्या वेळेच्या आत सोडू शकतात. तर आज आपला वर्णमाला या घटकावरचा पाठ इथेच समाप्त होतोय. तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. बुद्धिमत्तेच्या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.